यावेळी सरळ बॅट टाकायचा प्रयत्न होता, खेळाडू पाडवत होता, मिसफिल्ड केला गेला, बॅकअप आहे आणि एक धावाने नक्कीच समाधान मानावं लागेल. धावसंख्या धरून पोहोचेल 3 अंकावर. चेंडूची गोष्ट केली तर 4 चेंडू खेळ संपला गेला, एक गडीच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. धावफलकावर पाहायला भेटतात आपल्याला कुठे ना कुठे यश चौधरी. आजचा दिवस ठरला नाहीये, मागून स्ट्राईकवर अमित पाटील. यावेळी सरळ बॅटने खेळला, डीपमध्ये खेळाडू पाहायला भेटतो, परंतु खेळाडू पडतात प्रेक्षक म्हणत असताना खेळाडू चेंडू निघून जाईल सत सीमारेषेच्या पार. येतोय अमित पाटीलच्या बॅट मधून खणखणीत दर्जेदार षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट केली, धावा पाहायला भेटत धावफलकावर एक गडीच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. अजून येणारे 4 षटकांचा खेळ बाकी. चला विनंतीशील 4 षटक 20 मिनिटाच्या आत आपल्याला परिपूर्ण करायचे. थोडीशी चर्चा केली जाते, पाहायला गेलं तर अमित पाटील याच्यावर नजरा असतील. मागील सामन्यामध्ये 15 चेंडू 30 धावांची अप्रतिम इनिंग. अमित पाटील हा खूप मोठा प्रश्न आहे, हा सोडवावा लागेल. यावेळेस फटकाचा सुरेख खेळला, डीपमध्ये खेळाडू नाहीये, चेंडू निघून जातो बाउंड्री लाईन लगत. खेळाडू पाहतात चेंडूवर येतात, परंतु चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. येतोय अमितच्या बॅट मधून अजून एक खणखणीत चौकार. मिस्टर अमित आतापर्यंत पाहिलं गेलं तब्बल 16 अंकावर खेळतोय. यावेळेस फ्लेक केल्या गेला, फक्त दिशा दिली गेली अप्रतिम. मनगडे सायाने चेंडूला वाढवला गेला, डीप लॉंग लेगला चेंडू निघून जात सरळ सीमारेषेच्या पार. येतोय चौकार अमितच्या बॅट मधून. यावेळेस चेंडूला उडवलाय, चेंडूला पाठवून दिलाय, डीप मिड विकेट कडे खेळाडू पाहायला भेटतो, परंतु चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार. परत एकदा फटकाचा सुरेख खेळ, चेंडूला पाठवून दिलाय, येतोय खणखणीत दर्जेदार चौकार अमित अण्णाच्या बॅट मधून. चार चेंडू धावा जमा केल्या गेल्या, तब्बल 16 धावा षटकाराच्या मदतीने. हा सुरेख फटका चेंडूला पाठवून दिलाय, दीपेश चौधरीच्या बॅटमधून आलाय, खणखणीत दर्जेदार अप्रतिम षटकार.